नमस्कार मंडळी, आज बनवलेली आहे टिफिनसाठी चमचमीत कारल्याची भाजी। त्यासाठी कारली इकडे मी अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे। चिरून घेतलेली कारली आपल्याला एका भांड्यात काढून त्याला मीठ चोळून ठेवायचं आहे। साधारण 15 ते 20 मिनिट आपल्याला ही कारली अशीच ठेवून द्यायची आहे। त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून पिळून आपल्याला एका प्लेटमध्ये ही काढून घ्यायची आहेत। तुम्हाला जर कारल्याची कडू टेस्ट आवडत असेल तर तुम्ही चिरण्याच्या आधी ही कारली धुवून घ्या आणि नंतर चिरल्यानंतर धुवून नाही घेतली तरी चालेल। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं आणि कांदा घालून घेतलेला आहे। कांदा आपल्याला भरपूर घालायचा आहे। कांदा लालसर रंगावर परतून झाल्यानंतर चिरून पिळून ठेवलेली कारली याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि एकाद मिनिटभर वाफ काढून नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो, कोरडे मसाले घालून घ्यायचे आहे। हळद, हिंग, लाल तिखट आणि मीठ एवढंच मी इकडे घातलेलं आहे। त्याचबरोबर चवीनुसार गूळ पावडर घातलेली आहे। भाजी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये ओबडधोबड शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। खाण्यासाठी तयार आहे आपली चमचमीत कारल्याची भाजी।